11 तारीख को वंचित बहुजन अघाड़ी की ओर से धरना आंदोलन होगा, इस तरह की जानकारी रामप्रसाद थोड़ा सर ने दी है। और एसडीएम ऑफिस में एसडीएम साहब से भी उन्होंने मुलाकात की है। चलिए उनसे हमारे न्यूज़ चैनल के माध्यम से बात करते हैं। सर, किस ताल्लुक से मुलाकात की अभी आप? आज उपविभागीय अधिकारी परतूर यांची आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत भेट घेतलेली आहे। 11 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उपविभागीय कार्यालयाच्या समोर तालुक्यातले जे काही प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात एक दिवसाचं धरणे आंदोलन, सूचक धरणे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी राबवतो आहोत। परतूर तालुक्यामध्ये प्रशासनाचं जे काही राजनीतिकरण झालं आहे, सगळे अधिकारी एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्यासारखे जे काही वागत आहेत आणि येथलचे सत्ताधारीसुद्धा त्यांना स्वतःचे नोकर असल्यासारखं त्या ठिकाणी राबवून घेत आहेत। तर याच्या निषेधार्थ आम्ही हे धरणे आंदोलन त्या ठिकाणी करतो आहोत। त्यासोबतच अनेक काही विषय आहेत। परतूर पंचायत समितीच्या अंतर्गत मार्च 2025मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ज्या विहिरी मंजूर करायच्या होत्या त्या जवळच्या 2-3 गावांना मंजुऱ्या दिल्या गेल्या आणि बाकीच्या गावांना राजकीय द्वेषातून त्या ठिकाणी वंचित ठेवण्याचं काम प्रशासनानं आणि इथल्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारानं त्या ठिकाणी झालं आहे। तोही मुद्दा आहे। त्यानंतर यावर्षी जी काही अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं आणि घरांचं नुकसान झालं आहे। त्याचे पंचनामे होऊन त्या नुकसान भरपाईचा विषय घेऊनही त्या दिवशीच्या धरणे आंदोलनात आमच्यासोबत त्या ठिकाणी आहे। परतूर आणि मंठा तालुक्यात शिक्षण विभागामध्ये गट शिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांच्या चुकीच्या पद्धतीने आणि राजकीय अभिनिवेशातून ज्या काही नेमणुका होत आहेत त्या शासनाच्या आदेशाप्रमाणे कराव्यात, ही आम्ही त्यांच्यासमोर एक मागणी त्या ठिकाणी ठेवलेली आहे। दोन्ही तालुक्यामध्ये शेत रस्त्याचे जे काही वाद आहेत ते 2-2 वर्षापासून 3-3 वर्षापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि त्याचाही त्या ठिकाणी निपटारा झाला पाहिजे। घरकुल धारकांना रेतीच्या वाटपाच्या संदर्भामध्ये केवळ एक शो केला गेला आणि 1-2 दिवस रेती वाटप करून अनेक लोकांना त्या ठिकाणी वंचित ठेवले गेले। तर त्याची त्या ठिकाणी त्या लोकांनाही रेती उपलब्ध करून दिली पाहिजे, हाही आमची त्या ठिकाणी मागणी आहे। मंठा मंडळातील काही गावं गेल्या वर्षीच्या अनुदानातून त्या ठिकाणी अतिवृष्टीच्या वगळलेले आहेत, हाही विषय उद्याच्या आमच्या धरणे आंदोलनात त्या ठिकाणी आहे। परतूर शहरातील रहिवासी जागांचे जे काही गुंठेवारीचे विषय आहेत ते सुद्धा खूप दिवसापासून प्रलंबित आहेत। या अगोदरही वंचित बहुजन आघाडीनं प्रशासनाच्या समोर हा मुद्दा मांडला, परंतु त्याच्यातही काही त्या ठिकाणी कार्यवाही झाली नाही। बहुचर्चित वॉटर ग्रीड जी आहे त्या वॉटर ग्रीडमध्ये अनेक गावं अद्यापही पाण्यापासून त्या ठिकाणी वंचित आहेत। लोक ऐकून थकले 10 वर्षापासून की इतके करोड तितके करोड, परंतु अनेक गावामध्ये अद्यापही त्या ठिकाणी पाणी पोहोचलेलं नाही। तर त्याच्या संदर्भातही तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी आमची त्या ठिकाणी आहे। आष्टी शहरामध्ये 3,54,00,000 रुपये खर्च करून त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना कागदावर झाली, 12 किलोमीटर पाईपलाईन झाल्याचं त्या ठिकाणी दाखवण्यात येते। प्रत्यक्षात कुठंच काम त्या ठिकाणी झालेलं नाही, त्याची चौकशी करण्याची आमची त्या ठिकाणी मागणी आहे। घरकुल लाभार्थ्यांची जी काही पिळवणूक दोन्ही तालुक्यामध्ये चालू आहे, सर्रास त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय कुठेही कामं होत नाहीत आणि म्हणून त्याच्याही संदर्भातल्या चौकशा अनेक अर्ज त्याच्या संदर्भातले तालुक्यातल्या लाभार्थ्यांचे आहेत। प्रशासन त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। त्याच्यात सगळं प्रशासन मिळून मिसळून काम करतं आहे आणि त्यामुळं लाभार्थ्यांना नाईलाज पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। 25-26चा जो काही रमाईचा कोटा मंजूर झालेला आहे, परंतु तो लाभार्थ्यांचे त्या ठिकाणी पहिला हप्ता त्या ठिकाणी दोन्ही तालुक्यातलं पंचायत समित्या वितरित करत नाहीत। तर आमची तीसुद्धा मागणी आहे की तात्काळ जे काही 653, 654 परतूर तालुक्यात त्या ठिकाणी मंजूर आहेत, 1200चा कोटा आहे आणि मंठ्यातही अशाच प्रकारचा कोटा आहे। तर तात्काळ रमाईच्या घरकुलांचा याद्या त्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी या घरकुल योजनेचा लाभ दिला पाहिजे। ज्या काही गायरान जमिनी आहेत त्या गायरान जमिनीचं त्या ठिकाणी कायम केल्या पाहिजेत आणि त्यांचं नोंद 7/12वर घेतली पाहिजे, हाही आमचा मुद्दा आहे। तर आताच एसडीएम साहेबांनी एक विषय त्याच्यातून आमच्यासमोर मांडला की 2011च्या अगोदरचे जे काही अतिक्रमण आहेत घरावरचे 500 फुटाच्या आतले, त्यांना निश्चितपणानं
त्यांचे प्रस्ताव आमच्यासमोर पाठवा. त्यांना रेग्युलाइज करून देण्याच्या बाबतीत त्यांनी त्या ठिकाणी ती अट आमची मान्य केलेली आहे. महाराष्ट्र ग्रामीण योजनेमधून जे काही पांदन रस्ते झाले तिथं खडीकरणाच्या कामांनाही मंजुरी दिली पाहिजे. सृष्टी, कोकाटे, हातगाव, संकनपुरी येथील दलित स्मशानभूमींना जागा नाही, त्यांच्या जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आणि 15व्या वित्त आयोगातून जो काही दिव्यांग निधी आहे तो अनेक ग्रामपंचायती त्या ठिकाणी त्या दिव्यांगांना लाभ देत नाहीत, तर त्या निधीची त्या ठिकाणी तरतूद करून संबंधितांना लाभ द्यावा. अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही 11 तारखेला सोमवारी उपविभागीय कार्यालयाच्या समोर त्या ठिकाणी 1 दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत. निश्चितपणानं आपण आमची ही प्रतिक्रिया जनसामान्यापर्यंत देण्यासाठी घेतलेली आहे. तुमचेही धन्यवाद. आणि प्रशासनालाही आमची या ठिकाणी निवेदन आहे, सूचना आहे आणि विनंती आहे की या मागण्याच्या बाबतीमध्ये काळजीपूर्वक आपण त्या ठिकाणी कार्यवाही करावी. अन्यथा पुढच्या टप्प्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही आणि रस्त्यावर उतरून आम्हाला त्या ठिकाणी या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन मोठं आंदोलन उभा करावं लागेल. धन्यवाद.